साथ दिलेली आहे। ज्यावेळेस देखील तुमच्या समोर काही महिन्यामध्ये येणार आहे त्यावेळेस तुम्ही मागं 25 वर्ष माझ्या विचाराच्या लोकांना निवडून देण्याचं काम केलेलं होतं आणि आपण आपल्या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम केलं। अजूनही आपल्याला बरंच काम करायचं आहे। लोकसंख्या वाढती, पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, रस्ते काही ठिकाणी फ्लायओव्हर करणं। आज सकाळी मेट्रोच्या बद्दलचा आढावा घेत असताना अजून काही मेट्रो आपल्या सांगलीपर्यंत द्यायची आहे, इकडं पुण्यामध्ये पण वाढवायची, इकडं चित्तूरमध्ये पण वाढवायची आहे आणि नागरिकांची वाहतुकीची समस्या कमी करायची आहे। काही रेल्वे मेट्रो सुरू झालेली आहे आणि त्याच्यातून अजून काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल याबद्दलचा प्रयत्न आम्ही करतोय। नवीन टेक्नॉलॉजी येते, AIचा वापर आता संपूर्ण जगात सगळ्या क्षेत्रामध्ये होतोय, तर त्याचाही फायदा आपल्याला आपल्या नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याकरता कसा होईल हा माझा आणि माझ्या सहकार्याचा प्रयत्न चाललेला आहे। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की इथं आपल्याला सगळ्यांना भेटत असताना माझा 35 वर्षापूर्वीचा काळ मला आठवणं ज्यावेळी तुमचा सगळ्यांचा खासदार म्हणून निवडून गेलेलो होतो, तुम्ही प्रचंड मताधिक्याने मला निवडून पाठवलेलं होतं। त्यावेळेस कासारवाडीचा परिसर कसा होता, रस्ते कसे होते, नंतर आपण कसा बदल करत गेलो, कशा सुविधा देत गेलो, आता आपलं शहर कशा पद्धतीनं वाढतं आहे आणि त्याच्यातून त्या काळामध्ये कैलासवासी चंद्रकांत लांडगे आणि कैलासवासी नरसिंहराव लांडगे त्यांनी मनापासून साथ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिली। आता नवीन पिढी पुढे आलेली आहे, काळाचं चक्र असं चालूच असतं, वयस्कर लोक आपल्याला आशीर्वाद देऊन सोडून जातात, नवीन पिढी पुढे येते, ती तयार होते। असंच आपल्याला उद्याच्या काळामध्ये करायचं आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांच्यामध्ये एक जातीय सलोखा निर्माण करून कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कुणाची दहशत, कुणाची गुन्हेगारी, गुंडगिरी ही या ठिकाणी चालू दिली जाणार नाही, त्याच्यात राजकीय हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही, अशा पद्धतीनं आमची कामाची रूपरेषा आहे। आज इथं आल्यानंतर आपल्या त्या माझ्या लाडक्या बहिणींनी, माझ्या मातांनी, माझ्या मुलींनी आमचं औषध करून जे स्वागत केलं त्याबद्दल मी त्या सगळ्या माझ्या मुली, बहिणी, मातांना धन्यवाद देतो। आपण पण काही निवेदन दिलेली आहे, त्यामध्ये मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना घेऊन माझ्याही ऑफिसला त्याचा पाठपुरावा करायला लावून ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम करीन। अधिक बोलून मी आपण सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु या निमित्तानं आपण एक परिवार आहोत आणि म्हणून परिवाराचा मिलन होण्याच्या दृष्टिकोनातनं हा एक वेगळ्या पद्धतीचा दौरा आम्ही आता सगळ्यांनी ठरवलेला होता। सतीश आणि आमचे ॲडव्होकेट